मागणी मराठा आणि कुणबी याच्यासाठी आधार लागतो, त्याशिवाय कायदे पारित होत नाही. पटलं आम्हाला, मग आधार हे पाहिजे तुम्हाला. आता 58 लाख नुसतं आधार आहे. मराठा आणि कुणबी येते या कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो. तर आता 58 लाख म्हणजे काय अहवाल आहे शिंदे समितीने दिलाय. आता काय अडचण, आधारच पाहिजे ना. मी कुठं सरसकट म्हणतो मराठा आणि कुणबी येते कायदा पारित करा. 2004ला झाला होता सक्षम म्हणून, म्हणजे तसाच जेव्हा त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून. तेव्हा तरी आधार नव्हता. आता 58 लाख म्हणजे आधार आहे. ज्याला घ्यायचे ते घेईन, ज्याला नाही घेणार. मराठा आणि कुणबी एक जी आर काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही. आणि मला किमान 2 तरी गॅजेट पाहिजे आत्ता. ते बी डायरेक्ट अंमलबजावणीच पाहिजे, त्याच्याशिवाय ते मी हटवूच शकत. याला जरी तुम्हाला 4-2 दिवस 15 दिवस तुम्हाला जर याच्यात वेळ लागत असतो, मराठी मोठ्या मनाने देऊ दे, पण याच्यात 1 घंटा सुद्धा वेळ देत नाही तुम्हाला. मग इथं मेलो तरी हरकत. तिथे अंमलबजावणीच पाहिजे मला इथे डायरेक्ट त्या दोन्हीची. पण हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला. कशासाठी, काय नियम करायचं? कारण नियम जर करायचे असतील तर ते नियम करून त्याची जी प्रक्रिया आहे काही. अरे बाबा, मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे. नाही, काही बरोबर आहे तुमचं म्हणणं, तत्वता तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेवढ्या नोंदीचा आधार आहे. नाही, तुमचं 17 संस्थांचे गॅजेट आहे, पण ते तेवढा आधार आहे. पण त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना. काढा त्याशिवाय ना. नियम होत नाही ना. मग त्याला काढा ना. कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत. नोंदी असून ते लागतो म्हणल्यावर तर मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने. कम नाही अंमलबजावणी सगळे केली. सोरे तर आता पण तो मी नंतर मुद्द्यावर येतोच आहे. पण ह्याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही, त्याला 1 दिवस नाही देत तुम्हाला. मला आडमटून समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा. 23 पुरावे ऍड केले ना आपण. 23 पुरावे आपण ऍड केले. 58 लाख आपल्याला मिळाले. बरोबर. तसं आपण याच्यासाठी सुद्धा कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, गॅजेट कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल. गावनी आहे लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली, तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेले कुठं कुणबी. आपण पासपोर्ट घ्यायला असतं ना. समजा आता गॅजेटियरमध्ये एखाद्या जिल्ह्याची तर माहीत असेल तुम्हाला, संभाजीनगरमध्ये त्या काळी किती होते गॅजेटियरमध्ये आहे फिगर्स तरी अंदाजे एखादा. अंदाजे असं सांगता येणार मला नाही. वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये त्या काळी होते. 1,23,000. 1931 मध्ये म्हणे. हा, तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी. मराठी नाही कुणबी, त्या सगळ्या मराठी. हे 1,23,000 समजा बीडमध्ये त्या काळी ते कुणबी गेले कुठं. आता 1,23,000ची 5-5 पोरं धरा. पासपोर्ट झाली. 5 लाख तर मराठी बीडमध्ये असते कुणबी. ते गेले कुठं हे म्हणणं आम्ही. जालना 97,000 मराठी कुणबी आहेत त्यावेळेस. 97. 5-5 तर एका पोरं झालं असेल. त्याच्या 12-12, 13-13 होती ती एका. आता 2-2 येतं पण तवा तरी बी तिथं 4,45,000 तर होते त्याचे 5 पट. ती कुणबी कुठे गेली. नाही, म्हणून आहे म्हणून गॅजेट आहे आमच्याजवळ. बरोबर आहे. तुम्ही ते दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी करून टाका मोकळ्या. हो, पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे, त्याचीच काही विनंती आहे. प्रक्रिया नाही. मग सगळ्या स्वाऱ्याची प्रक्रिया काय झालं. ते सगळे सोयरे तर मी सांगतो तुम्हाला, पण ॲटलीस्ट त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणारच आहे. नाहीतर नियम बनवता येणार नाही. तुम्ही सगळे सर्टिफिकेट्स आपण इश्यू केले. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे याच्या आधारे संपला विषय. काय करता दुसरं. तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून. हे सरकारचं आभर धावण्याचं आहे. तुम्ही अभ्यास केला सगळं झालं. तुम्हाला जर ते म्हणले की अहवाल देऊन टाका की आम्हाला मराठवाडा सातारा हे गॅजेटियरचं गॅझेट 13 महिने झाला अभ्यास केला, अहवाल देऊन टाका मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची. मंजुरी देऊन आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक होईल. तुम्ही 1 मिनिटात देता. तर तुम्ही 13 महिने झाला अभ्यास केला. शंभूराजांनी एकट्यानेच 9,000 रुपये ॲप्रिशिएट करून आणलं होतं. त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलंय. आणलंय का नाही. तुम्ही आणलंय म्हणजे तुझा अभ्यास झाला. हे सरकारचा अभ्यास जाऊ नये. हे तुमच्याकडून अहवाल घ्या ना असं आमचं म्हणणं.
तुमच्याकडून त्यांनी अहवाल घ्यावा, उद्या सकाळी लागू होतं. हे आता जरी कॅबिनेट घेतली तरी अधिकार होतो कॅबिनेटला तेवढं. असं काय तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह आहेत आता. काय अस्तित्वात नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्वात नाही का? राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का? आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं. आम्ही 2 वर्ष ते उकळून केलं जातं. मग ह्यासाठी तुमचं म्हणणं आहे की काय कालावधी 1 मिनिटं सुद्धा नाही. याच्यात तरी नाही गड्या साहेब, याच्यात तरी नाही. 13 महिने अभ्यास झाला, 6 महिने कशाला पाहिजे? तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं. त्या दोन्ही गॅजेटियरची, त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत आम्ही. बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार आहेत. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांच्या गॅजेटियरला 1 मिनिटं सुद्धा वेळ द्यायला तयार नाही. कारण हे वाचून झालंय, सगळी प्रक्रिया झाली, पुरावे बरे उडत नाही तर हे उडत नसतं. दुसरं तरी एखादं उडण कोर्टात हे उडत नसतं. कायदेशीर दस्तावेज कसं उडण? सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटियर सरकारी दस्तावेज काय करता येणार आहे कोणाला? खोटं असतं तर उडालं असतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ प्रक्रियासाठी 13 महिने झाला ना अभ्यास चालू आहे. शिंदे समितीपेक्षा हुशार आहे का हे का रे? नाही, बरोबर आहे. मग पण ती प्रक्रिया त्यांनी अजून राबवली पाहिजे ना. मग त्यांना राबवा म्हणा. त्यांनी सांगितलं नाही, या 2ला नाही ऐकत नाही. सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅजेट याला नाही ऐकत. तुम्हाला गोळ्या घाला, तुम्ही आडमुठे समजा, काही समजा, मी हलत नाही. मी ठाम करून निर्णय करून आणले घरूनच. बाकीचं सांगा तुम्ही. तुमच्या शब्दाला ते वरच्या याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे, 2 महिने ठीक आहे, चला. आणि याला नाही, या 2 विषयाला मी 1 मिनिटं नाही. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटियरला 1 मिनिट ऐकू शकत नाही. हे 2 तात्काळ करा असं म्हणतात लगेच. आणि ह्याला कालावधी 2 महिन्याचा जास्त. ठीक आहे. हा, मी पुन्हा लढन. काढायला लागेल, रूल्समध्ये ॲड करावं. हैदराबाद गॅजेटियर आणि साताऱ्यामधल्या नोंदीचा आधार घेऊन सर्टिफिकेट देण्याची तजवीज करण्यासाठी रूल्समध्ये सातारा गॅजेट आणि बोला. हैदराबाद गॅजेट ॲड करावं लागेल असं त्यांचं ताबडतोब करायचं. त्याचा कालावधी आपण मागतोय देण्यासाठी तयार नाही. वरच्यासाठी 2 महिन्याचा कालावधी द्यायला तयार आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे ते खटल्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे काम नाही आहे. त्याच्यातलं राहिलं ना मग आणखी याच्यातलं हां हे मात्र इथं शब्दाचा उल्लेख पण हवा की मराठवाड्यातला मराठा कुणबी. हो, म्हणजे सरसकट होतं.